एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 79. जणे अर्चिले द्विज देवासी नेमे, जणे तारिले विश्व हे राम नामे, सदा सेविजो सद्गुरु मोक्षदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आता हरी पैठणला आलेला आणि नेमकं त्या दिवशी एका बाईंनी आग्रह आणि कळकळ केली की नाथ महाराज, खरं तर मी हे करायला नको होतं, पण माझ्या हातून घडून गेलं की मी सहस्त्र ब्राह्मणांना भोजन घालेल. आता ते तर माझ्याच्याने शक्य नाही, माझी तेवढी पात्रता नाही आहे, हैसियत नाही आहे. पण मला सांगितलं गेलं की सुचिरभूत ब्राह्मण एक, जर तुम्ही ब्रह्मनिष्ठ सात्विक ब्राह्मण एक जरी जेव घातला तरी सहस्त्र ब्राह्मण भोजनाचं पुण्य तुम्हाला मिळेल. तर तुम्ही माझ्याकडे याल का? आता त्या बाईंची कळकळ आणि प्रामाणिकपणा ते सगळं हरीने बघितलं आणि नाथ महाराजांनी सांगितलं की हरीला विचार, हरी काय म्हणेल तो निर्णय असेल, मी तर आता परान्न सोडलेलं आहे. पण हरीने हे सगळं बघितलं आणि तो म्हणाला की ते तर आता बाहेरचं म्हणजे जेवणार नाहीत, परान्न वगैरे त्यांच्या तब्येतीला सोसणार नाही म्हणून ते खाणार नाही, पण जर मी स्वयंपाक केला तर मात्र ते खाऊ शकतील. मग आता त्या बाईंना तर आनंदच झाला की इतक्या विद्वान ब्राह्मणाच्या घरून माझ्याकडे स्वयंपाक होणार आणि सात्विक ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण माझ्याकडे जेवणार. त्या बाईंना तर खूप आनंद झाला. आणि नाथ महाराजांनी मनातल्या मनात विचार केला, चला या निमित्ताने हरीच्या हातचा स्वयंपाक आपल्याला जेवायला मिळणार. पूर्णावरणाचा स्वयंपाक म्हणजे खीर अवश्य खावी, सडं पुरण करायचं नसतं. बाई म्हणाल्या, हरी खीर तेवढी मी केली तर चालेल ना? नुसत्या दुधातली खीर एक तरी पदार्थ माझ्या हातचा असावा, म्हणून मी केली तर वाढाल ना खीर? एकनाथ महाराज हसले आणि म्हणाले, आई अहो, खिरीचं पक्वान न म्हणजे आईच्या भावनेचं प्रतीक. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी खीर खावी नाहीतर आई मरते असं आपण लहान मुलांना सांगतो, हो ना? मग तुम्ही वाढा बघू खीर. आता सगळं पाट पाणी झालेलं होतं, पानं मांडले होतं आणि आता त्याही वाढत होत्या. आणि हरीला वाटलं, खरंच मी नेमकी खीर करायला कसा विसरलो. आता मला काकूंना नको म्हणताच येणार नाही. खीर वाढताना त्या बाईच्या ठिकाणचा मातृभाव पाहून जेवणापूर्वीच नाथ महाराजांना तृप्ती जाणवली. मुलाच्या हातची पाकसिद्धी नाथ महाराज मन लावून जेवले आणि आचवायला बाहेरच्या अंगणात गेले. बाई उष्ट काढायला खाली वाकल्या तसा हरी म्हणाला, नको नको, मी उष्ट काढणार आहे असं म्हणून त्यानं पत्रावळ गोळा केली आणि बाहेर आणून ठेवली. आत येऊन पाहत होतो काय, पुन्हा पहिल्या जागी पहिल्यासारखी उष्टी पत्रावळ होती. त्याला वाटलं कदाचित एकावर एक 2 पत्रावळी ठेवल्या गेल्या असतील, म्हणून त्यानं ती पत्रावळ गुंडाळली, बाहेर आणून टाकून आला तर आश्चर्य, पुन्हा तिसरी पत्रावळ जागेवर तशीच. अरेच्या, अशी पत्रावळींची चळत तरी किती आहे, म्हणून त्यानं ती तिसरी पत्रावळ उचलून पाहिली. ती गुंडाळून तो बाहेर टाकून आला. आता मात्र हरीला चक्कर यायची वेळ आली, कारण बाहेरून येईपर्यंत चौथी पत्रावळ हजर होती. अशा 4 नव्हे 5 नव्हे तर सहस्त्र पत्रावळी त्यानं एकामागून एक बाहेर टाकल्या. नाथ महाराज अद्याप बाहेरच थांबले होते. काय समजायचं ते हरी समजला होता. बाईंना सहस्त्र भोजनाचं पुण्य मिळालं होतं. हा निश्चित चमत्कार नव्हे, ती माझ्या बाबांच्या पुण्याईची कमाई आहे. बाबांच्या हातात सिद्धी आहे, पण त्यांनी ती सिद्धी सवंग केली नाही. या सिद्धीच्या बळावर स्वतःचा मोठेपणा सिद्ध केला नाही की दुसऱ्या कुणाला कमी लेखलं नाही. मी केवढा भाग्यवान की या अशा पुण्यवान पुरुषाच्या पोटी जन्माला आलो. माझं गर्वहरण करण्यासाठी तर त्यांनी ही सिद्धी राबवली नसेल. मला मार्गदर्शन करण्यासाठी केवढा हा द्रविड प्राणायाम. त्यांनी अहर्निशी माझ्या प्रगतीचीच काळजी वाहिली. या अशा संत तुल्य पित्याला मी किती मानसिक क्लेश दिले. असं म्हणून त्या बाईंच्या घरी त्या बाईच्याच देखत हरिपंडित वडिलांना सर्व भावेश शरण गेला. नाथ महाराज म्हणाले, हरी उठ. अरे तू शास्त्रात पारंगत झालास, पण माणुसकी शिकला नाहीस. त्यामुळं शास्त्राचा खरा अर्थ तुला कळला नाही. बुद्धीमुळं तुला ज्ञान प्राप्त झालं, पण ईश्वर भक्तीनं तुला आणखी काही खात्रीनं मिळेलच. तेव्हा
वर्णाश्रम आणि मानवता धर्म यात गल्लत करू नकोस. वर्णाश्रम पाळलाच पाहिजे, पण त्यासाठी मानवता धर्म सोडलाच पाहिजे असं नाही. हरिपंडिताचा अहंकार तत्काळ गळून पडला. एकनाथ महाराजांचं लक्ष रामायणावर केंद्रित झालेलं होतंच. तुलसीदास म्हणाले होते, रामायण भावपूर्ण हवं, त्याप्रमाणे अर्थपूर्णही हवं. म्हणून त्यांनी मनी संकल्प केला होता की आपण भावार्थ रामायण लिहावं. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायण, आनंद रामायण, योग वशिष्ठ इत्यादी सगळ्या ग्रंथांचं परिशीलन करायला प्रारंभ केला होता. त्यातले बरेचसे प्रसंग आधार त्यांनी मनाच्या गाभाऱ्यात साठवले. पुत्राला वचन दिल्याप्रमाणे आता देवळाच्या सभामंडपात नाथांची होणारी प्रवचनं, कीर्तनं थांबली होती. पण म्हणून काही एकनाथ महाराजांची ती सवय सुटली होती असं म्हणता येणार नाही. आता ते आपण वाचलेल्या रामायणातल्या गोष्टी माझघरात बसून सांगू लागले. तिथले श्रोते म्हणजे हरीची 3 मुलं, गिरिजाबाई आणि गावबा. गावबा वरवर अर्धवट खुळा, बावळा आणि पुरणपोळी ओरपणारा दिसला तरी अंतर्यामी चांगलाच उजळून निघत होता. श्रवण भक्ती आणि नामस्मरण भक्ती यावेळी त्याला चांगलीच जमू लागली. संत सहवास लाभल्यामुळं आणि सत्संगती झाल्यामुळं त्याच्यात आमूलाग्र फरक पडत चालला होता. एकनाथ महाराजांच्याकडे आल्यापासून त्याचं जणू करंटेपण नाहीसं झालं. त्याचं भाग्य उजळलं. नाथांबरोबर आळंदी यात्रा घडली, इंद्रायणी स्नान झालं, ईश्वरी ज्ञानाचं प्रतिपादन ज्योत केल्या गेलं आणि हे असं ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली. अखंड नामस्मरणाची सवय लागली. पुढे तर इतरांना दुर्लभ अशी काशी यात्रा घडली आणि तीसुद्धा एकनाथ महाराजांसारख्या संत पुरुषांबरोबर. प्रवासात नाथ महाराज त्याला रामायणातल्या गोष्टी सांगत. रामानं किती प्रवास केला, वन्य, अडाणी, गरीब लोकांबरोबर ते कसे राहिले, त्यांचा कसा उद्धार केला, हे सारं ते गावबाला समजून सांगत. गोष्टी वेल्हाळ गावबा त्या ऐकताना रंगून जायचा. नित्य गोदा स्नान करायला भागीरथी स्नान घडलं. तो आधी तरी इथे गोदा स्नान करायचंच ना, आणि असा नित्य गोदा स्नान करणाऱ्याला भागीरथी स्नान घडलं. संत तुलसीदासांसारख्या संत श्रेष्ठाचं दर्शन घडलं आणि काशी विश्वेश्वराचं मनोभावे पूजन करता आलं. एका सामान्य मुलाच्या जीवनात ही केवढी मोठी पर्वणी लाभली होती याचं कारण त्याची नाथ महाराजांवरची नितांत श्रद्धा, सेवाभाव, लीनता, नम्रता हेच होतं. माझघरातला दुसरा श्रोता म्हणजे गिरिजाबाई. नित्य तृप्त असलेली ही माऊली देवतुल्य पती लाभल्यामुळं तिचा संसार हाच परमार्थ झाला होता. तिच्या हातून भरभरून परोपकार होत होता, विपुल अन्नदान होत होतं. मुलाबाळांच्या सहवासात आता कशाचीच कमतरता नव्हती. शिवाय पिता पुत्रांचा झालेला समेट पाहून ही साध्वी फारच सुखावली होती. पत्रावळीचा प्रसंग ऐकून तर गिरिजाबाई हर्षित झाल्या होत्या. त्या हरीला म्हणाल्या, पाहिलंस ना आपल्या पित्याची योग्यता. अरे बाबा, आपणा साऱ्यांचे अहो भाग्य आहे म्हणून अशा संत तुल्य पुरुषांशी आपण नातं सांगतोय, त्यांचा सहवास घडतोय. त्यांना अंतर देऊ नकोस, त्यांचे पाय कधी सोडू नकोस बरं बाळा. हरिपंडिताची प्रवचनं, कीर्तनं नित्याप्रमाणे चालू होती. त्याच्या वाणीत रसाळपणा नव्हता, गोडवा नव्हता. सामान्य लोकांना समजेल असा विषयांच्या प्रतिपादनात सोपेपणा नव्हता. त्यामुळं लोक श्रवणभक्तीत रमत नव्हते, उलट त्यांना कंटाळा यायचा. त्यामुळं हळूहळू गर्दी कमी होऊ लागली. आता तर ती पारच ओसरली. फक्त काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच माणसं, शास्त्री, पंडित, विद्वान श्रवणास येत असत. त्यांच्याही कार्यवैपुल्यामुळं त्यांच्या येण्यात सातत्य नव्हतं. अर्थात वाड्यावर येण्याचं लोकांचं वळण सुटलंही नव्हतं. ती माणसं येत, एकनाथ महाराजांना भेटत, क्षेम कुशल विचारित, आपल्या अडीअडचणी सांगत, त्या निवारणाचा मार्ग विचारत आणि निघून जात. त्यामुळं कीर्तनाला गर्दी नसली तरी देवळाला वर्दळ होती. त्या मंडळींच्या मधल्या काही सुज्ञ आणि वयस्क मंडळींनी हरीला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला की अरे, हल्ली नाथ महाराज फार एकलकोंडे वाटतात, उदास दिसतात. तू जर त्यांना प्रवचन कीर्तनाची परवानगी दिलीस तर त्यांना विरंगुळा वाटेल, त्यांचा जीव रमेल. हरिपंडित म्हणायचा, काका, माझे बाबा उदास दिसणं कधीच शक्य नाही. त्यांना आनंदाचा ठेवा गवसला आहे.
तुमच्या प्रेमळ दृष्टीला फक्त ते उदास भासत असावेत. शिवाय इतकी वर्ष एकाच व्यक्तीचं बोलणं सतत सतत ऐकत असल्यामुळं तुम्हाला माझ्या बोलण्यात गम्य वाटत नाही आणि बाबांची कीर्तन प्रवचनं ऐकण्याच्या अतीव इच्छेपोटी तुम्ही असं बोलत असाल. हरिपंडितालाही वडिलांना घातलेल्या अटीबद्दल हल्ली पश्चाताप होऊ लागला. ह्या लोकांच्या मनात शिरण्याच्या माध्यमात नुसतं बुद्धिवैभव असून भागत नाही, तिथं अंतःकरणाची एकरूपता हवी. बोलताना वाणीला मृदुता हवी. बाबांचं बोलणं सांगणं आणि माझं बोलणं सांगणं यात महद अंतर आहे. माझ्यापाशी बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे. लोक म्हणतात त्याप्रमाणे बाबांना पुन्हा कीर्तन प्रवचन करायला सांगावेत आणि आपण आपल्या अध्ययनात गुरफटून जावं. एकनाथ महाराज म्हणाले, मुला, आता वय परतवे हा वाघयज्ञ मला झेपेल असं वाटत नाही. तुझी सेवा चालली आहे तेच ठीक आहे. पुत्राला पुन्हा एकदा पित्याच्या मोठेपणाची जाणीव झाली. बाबा, प्रवचनाला सेवा म्हणतात, कीर्तनाला वाघयज्ञ म्हणतात, पण मी मात्र या सर्वाला माझ्या बुद्धीचं अभ्यासाचं प्रामाण्य मानतो, फलश्रुती मानतो. आम्हा दोघात केवढीही तफावत. ही दरी बुजवू म्हटलं तरी बुजवता येणार नाही. मला त्यांचा कितीही सहवास लाभला तरी माझ्या अंतर्मनात इतका आणि असा पालट होणार नाही. जय हरी.